मागच्या 31 तारखेला जे आमचे बंधू हाजी बंटीभाई जागीरदार यांची जी हत्या झाली, त्या हत्येच्या नंतर सोशल मीडियावर किंवा काही नेते मंडळीकडनं जी चुकीची स्टेटमेंट, चुकीचे बातम्या पसरवले जात आहे मुद्दाम, त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं. असं त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो. सगळ्यात पहिले प्रेस नोट मध्ये, ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे. श्रीरामपूर येथील असलम शबीर शेख उर्फ बंटी जागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बम ब्लास्ट मधील आरोपी म्हणून सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे. बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे. नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीरदार यांचा जर्मन बेकरीशी जो संबंध जोडला जात आहे, त्या संबंधाचा आणि बंटी जागीरदारचा काही संबंध नाही. तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जागीरदार यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी जागीरदार विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे. जर्मन बेकरी, जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतोय तो अगदी चुकीचा आहे. जर्मन बेकरीमध्ये बंटी जागीरदाराचा काही संबंध नाही. त्या केसमध्ये तो आरोपी सुद्धा नाही आणि त्या केसचं त्याचं दूरपर्यंत त्याचं काही कन्सर्न नाही. त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंगली महाराजची, त्याच्यामध्ये आमच्या बंटी जागीरदार फक्त एक पिस्टल दिल्याचा आरोप आहे. जी पिस्टल ती त्यांनी विकली होती त्या घटनेच्या 3-4 महिन्यानंतर, आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही. त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही. हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितलेलं आहे.